साठ पन्न्याचा कपडा आहे मित्रांनो माझ्याकडे. तर 60 पन्न्याचा कपडा काय असतो ते समजून घेऊया. हे बघा, हा कपडा आहे. याची जी किनारवाली बाजू आहे ती याची लांबी आहे आणि त्या साईडला किनार नाहीये ती याची रुंदी आहे. रुंदीलाच आपण पन्ना म्हणतो. म्हणजे इथून इथपर्यंत हा 60 सेंटीमीटर भरला पाहिजे. हा कपडा डबल फोल्ड आहे. म्हणजे इथून तिथपर्यंत त्याला 30 सेंटीमीटर भरलं पाहिजे. तर चला आता आपण मोजायचं. बघा, इथं टेप लावतो मी असा. हे बघा, हा हे बघा, हा 60 पन्न्याचा कपडा आहे. तर शर्ट कट करण्यासाठी आपल्याला 60 पन्न्याचा, 42 पन्न्याचा आणि 36 पन्न्याचा कपडा मिळत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केली जाते. तर आज आपल्याकडे हा 60 पन्न्याचा कपडा आलेला आहे कटिंग करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण शर्ट कसा कट करायचा ते पाहूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे बघा, आता सांगितल्याप्रमाणे हा 60 पन्न्याचा कपडा आहे. याची रुंदी 60 सेंटीमीटर आहे आणि याची लांबी 1 मीटर आणि 60 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तर याला लांबीला 1.60 असं म्हणतात. ठीक आहे, तर आता आपण याची कटिंग करूया. अशा पद्धतीने कपडा खोलून घ्यायचा आहे. बघा, ही जी किनारवाली साईड आहे ती आपल्या दिशेने पाहिजे. बघा, ही शर्टची लांबी आहे. ही बघा, ही किनारवाली साईड कपड्याची लांबी आहे. ही बघा, कपड्याची लांबी आहे आणि ही रुंदी आहे. हा डबल फोल्ड आहे, त्याच्यामुळे हा 30 भरतोय. म्हणजे टोटल कपड्याची रुंदी 60 सेंटीमीटर आहे. ही सवाशी बाजू आहे कपड्याची, ही उलटी बाजू आहे. कुठल्या पण कपड्याची कटिंग करताना आपण ती उलट्या बाजूवरच करतो, मग पॅन्ट असो, शर्ट असो किंवा काही असो. म्हणून ह्याला मी उलट करून घेतो. बघा, हा कपडा मी हातून घेतलेला आहे. रुंदीला हा 60 सेंटीमीटर आहे, लांबीला हा 1.5 मीटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे 1 मीटर आणि 60 सेंटीमीटर आहे. सगळ्यात आधी इथं आपल्याला एक रेष ओढून घ्यायची, म्हणजे इथं कपडा जर कमी जास्त तर सरळ होईल आणि हे धागे वगैरे सगळे निघतील. त्यासाठी मी या पट्टीचा वापर करतोय. ही पट्टी तुमच्याकडे नसेल तर साध्या पट्टीने पण तुम्ही फोडू शकता. इथं असा टेप ठेवायचा आहे या रेषेपर्यंत, खालच्या दिशेने असा ओढून घ्या. शर्टची उंची आहे आपल्या 28, म्हणून 28 वर मार्क करायचं आणि ऍपल कट आहे म्हणून 1 इंचीचा आपल्याला फोल्डिंग मार्क घ्यायची. त्यानंतर इथं शोल्डर उतार लावायचे आपल्याला 2.25 इंच. इथून इथे खड्ड्याचं मार्क करायचंय, आर्मचं मार्क करायचंय. छाती आहे 36, त्याचा चौथा हिस्सा होतो 9 इंच. मी 9 इंच न लावता थोडस 5 इंच कमी करून 9.25 इंचावर लावतोय. टाईट शर्ट फिटिंगचं असेल तर अर्धा इंच पण कमी केलं तरी चालेल. लूज एकदम लूज असेल तर 9 इंचावर लावायचंय. मी इथं 9.25 इंचावर लावतोय. इथं पोटाच्या उंचीचं मार्क लावायचंय 16.5. आता हे सगळे मार्क आपल्याला सरळ करून घ्यायचे. इथून पुढच्या दिशेने 2 इंच मार्क करायचे. पण इथे किनार एक्स्ट्रा आहे म्हणून मी 2.5 इंच मार्क करतो. गळा आहे 15 इंच, त्याचा 5वा हिस्सा करायचा 3 इंच. इथून इथे असं 3 इंच लावायचे आणि याच्यातून 5 इंच कमी करायचे, म्हणजे 2.25 इंचावर एक मार्क करायचा. इथं पण आपण 2.25 इंचावर मार्क करायचा आहे, पण मी इथं 2.5 इंचावर मार्क करतोय. कटाई करण्यासाठी ऍडजस्ट करता येईल.
इथून इथे शोल्डरचं मार्क करायचंय. शोल्डर आहे 18.5, त्याचा हाफ करायचंय 9.25 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाईसाठी ऍड करून 9.25 इंचावर मार्क करायचं. इथून इथे तक्तीचं माप लावायचंय. शोल्डर आहे 18.5, त्याचा हाफ करायचंय 9.25 आणि तर 9.25 मार्क करायचंय. जर जास्त रिंकल पडत असतील इथं तर इथून अर्धा इंच मायनस करू शकता. मी अर्धा इंच मायनस करतो आणि 1.25 इंचावर मार्क करतो. कस्टमरचं आपण फ्रंटचं माप घेतलं होतं म्हणून इथून इथे फ्रंटचं माप लावायचे. तयार फ्रंटचं माप होतं 11 इंच आणि अर्धा इंच ऍड करायचे सिलाईसाठी. इथून इथे 8.5. इथून इथे पोटाच्या फ्रंटचं माप लावायचे. पोटाचा फ्रंट आहे 10.5, अर्धा इंच ऍड करून 11 इंचवर मार्क लावायचे. इथून इथे 11 इंच. हिपच्या फ्रंटचं मेजरमेंट लावायचं इथं. तो पण तयार 11च होता, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं. ऍपल कट साठी वरच्या दिशेने 2.25 लावायचे. 2.5 लावू शकता तुम्ही. 2.25 लावायचे. आता हे सगळे मार्क आपण जोडून घेऊया. इथून हाफ करायचे आणि अशा पद्धतीने सेट आहे. याला आता आपण कट करू. हे कट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या साईजच्या शर्टची जर कटिंग पाहायची असेल म्हणजे 36 छाती 42 छाती तर आपण त्याची प्लेलिस्ट बनवली आहे आपल्या चॅनलवर. त्याच्यासाठी तुम्ही प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि ती पण कटिंग समजून घ्या. या रेषेपासून पुढच्या दिशेने 1.25 इंचावर एक मार्क करायचा आहे. इथं आणि इथं. हा मार्क आपल्याला बॅक फ्रंट कट करण्यासाठी कामाला येतो. राहिलेला कपडा असाच आपल्याकडे ओढून घ्यायचा आहे आणि हा पुढच्या दिशेने टाकायचा आहे आणि असं फोल्ड करायचा आहे. पुन्हा हा फ्रंट घ्यायचा रेफरन्स साठी. इथून पुढच्या दिशेने किती भरते बघा, 11.5 भरते. आपल्याला हा फोल्ड आहे ना 11.5 करायचा आहे. आपल्या इथे 11.5 पर्यंत बघायचंय. पुढचा एक्स्ट्रा ठेवलंय तर या साईडला आपण खाली वर कपडा आहे. आता इथून खालच्या दिशेने अर्धा इंचाचा मार्क करायचा आपल्याला आणि एक सरळ रेषा ओढून घ्यायची. हा फ्रंट रेफरन्स साठी घ्यायचा आहे कट करण्यासाठी. हे बघा, हे जे शोल्डरचं मार्क आहे ते आपल्याला इथपर्यंत ठेवायचं, असं जुळवायचं. हे बघा, आणि अलीकडे आपण हा जो 1.25 इंचाचा मार्क केला होता हा अशा पद्धतीने अलीकडे जुळवून घ्यायचा. हे इथं मॅच झालं, हा मार्क इथं खाली मॅच झाला. याचा अर्थ काय झाला, या फ्रंट पेक्षा खालचा फ्रंट 1.25 इंचाने कमी आहे. याच्यामुळे काय होतं, इस्त्री करताना जी इथल्या साईडला एक्स्ट्रा कपडा येतो ना तो येत नाही आणि शर्ट प्रॉपर बसतो. आता इथून इथे शोल्डरचं मार्क करायचंय. शोल्डर होती आपली 18.5, त्याचा हाफ करायचा 9.25 आणि सिलाईसाठी अर्धा इंच ऍड करायचे म्हणजे 9.25 इंच. इथून इथे 9.25 इंच होईल. इथे मार्क. त्यानंतर हा कपडा आणि खालच्या कपडा इथं आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा ठेवायचे इथं असं.
आणि तो सेफ घेऊन घे. हे बघा अशा पद्धतीने कट झालेला आहे. राहिलेला कपडा आपण साईडला ठेवूया. आणि हा जो खालचा फ्रंट आहे त्याला आपल्याला अर्धा इंच कमी कट करायचा आहे, म्हणजे शर्ट मागे जाणार. हे बघा अशा पद्धतीने आपला हा बॅक फ्रंट कट झालेला आहे. आता आपण बाही कट करूया. हा जो शिल्लक कपडा आहे असंच आपल्या साईडने ओढून घ्यायचा आहे. व्यवस्थित घडी घालायची. ही घडी घालायची. हे बघा इथून पण जी रुंदी आहे ती आपण ते किती ठेवलं होतं 1.5 तेवढी रुंदी ठेवलेली आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बाही कट करणार आहोत. हे बघा फोल्ड झालेला कपडा आपल्या दिशेने पाहिजे आणि किनार पुढच्या दिशेने पाहिजे. याला आपण इथं सरळ करून घेऊया. इथून खालच्या दिशेने बाहीची लांबी लावायची. इथून खालच्या दिशेने टेप ठेवायचा आहे. जसा बाहीची लांबी आहे 24.5. 24.5 वर मार्क करायचंय. आणि आपला जो कपची रुंदी जी आहे कपच्या ती आहे 2.5 इंच. मग या मार्क पासून आतल्या दिशेने 2.5 इंच वर मार्क करायचं. तिथून अर्धा इंच सिलेला जाईल आणि इथून अर्धा इंच सिलेला जाईल, म्हणून 1 इंच आपल्याला इथून असं एक्स्ट्रा ठेवावं लागेल. आणि कमी जास्त छाट करण्यासाठी पण आपल्याला ठेवावं लागेल, म्हणून मी 1.25 इंच एक्स्ट्रा ठेवतोय. आता इथं आपल्याला एक रेष होऊ घ्यायची. सिलाई करताना त्याला व्यवस्थित मेजरमेंट करून कट करायचं. आणि जेवढा भाई पाहिजे तेवढीच ठेवायची. कपाची जी रुंदी होती ती 10 इंच होती, म्हणून मी 5 इंच रुंदी आणि 1 इंच प्लेट आणि सिलाई मारण्यासाठी ठेवतो, म्हणजे तुम्ही 6 इंच लावतो. इथून खालच्या दिशेने एक अर्धा इंच असं एक्स्ट्रा ठेवायचे आणि अशी एक रेंज ओढून घ्यायची. आता वरच्या दिशेने येऊया. इथून खालच्या दिशेने कॅप हाईट ठेवायची आपल्याला 4.25. आता इथून इथे एक आपल्याला मार्क करायचा आहे. त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला या फ्रंटचा रेफरन्स घ्यायचे आहे. किती ठेवलं होतं आपण इथून इथं 9.25 इंच, म्हणून आपल्याला इथं 9.25 इंच मार्क करायचं. अशा पद्धतीने 9.25 इंच आपण मार्क केले. हे आणि हे आता आपण जोडून घेऊया. टाईट फिटिंग शर्ट असेल तर ज्यादा कर्व द्या, लूज असेल तर भाई अशी पिळेल, म्हणून थोडस कमीच देण्याचा प्रयत्न करा. आता इथं आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचा आहे. असं जोडून घ्यायचंय. इथून आतल्या दिशेने अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे. याचा हाफ करायचा आहे. परत याचा हाफ करायचा आहे. परत
याचा हाफ करायचा. इथं अर्धा इंचाला मार्क करायचंय, इथं अर्धा इंचाला मार्क करायचंय आणि तिथून आपल्याला शेप द्यायचा. आपण जास्त शर्ट कट केले ना, हे सगळं करायची गरज नाही, आपल्याला त्याचा अंदाज येतो. हे फक्त नवीन नवीन शिकताना आपल्याला अशी ट्रिक लावता येते. तर चला आता आपण या बाईला कट करून घेऊया. लक्षात ठेवा, आताच कट करायचं नाहीये, आधी हे कट करून घ्यायचे, त्यानंतर आपण इथं येऊया. हे बघा, बाई कट झालेली आहे. एक्स्ट्रा वाला कपडा साईडला ठेवून द्या. आता हे जे वरचे 2 कपडे आहेत, हा हा आपल्याला असा पुढे ठेवायचा आहे. बघा, असं उचलायचं आणि परत जैसे ते करायचं. आता इथं अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे आणि आपल्याला शेप देऊन हे बघा, अशा पद्धतीने 2 फ्रंट मध्ये अर्धा फरक राहिला आहे. आता आपण त्या ब्लँकेट साठी कट मारायचा आहे. इथं कसा कट असतो त्याच्यासाठी काय करायचं हे बघ, ही जी जास्त कर्व असलेली बाई ही पुढच्या साईडला असते आणि कमी शेप कर्व असलेली बाई मागच्या साईडला असते. आणि हा जो कट असतो आपला बाईचा, तो मागच्या साईडलाच असतो. या साईडला आपल्याला कर्व मारायचा आहे. अर्धा इंचावर मार्क करायचे. हा सेंटर होता, त्याला हाफ करायचे आणि पुढच्या दिशेने एक सरळ रेष ओढून घ्यायची. इथून इथे 5.5 इंचावर आपल्याला मार्क करायचे. छाती जर 39च्या पुढे असेल तर 6 इंच पण करा. 36 छात्या म्हणून 5.5 इंच केलेला आहे. आता आपण याला कट करून घेऊ. बाय कट झालेली आहे. उलटी बाजू आहे. आता आपण शोल्डर कट करूया. शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याच्यामध्ये शोल्डर कट करूया. शोल्डर नेहमी उभ्या कपड्यात कट करायचे असते. म्हणजे हे बघा, घेणार असलेला उभा कपडा आहे. आता आपण शोल्डर कट करूया. आपली शोल्डर आहे 18 इंच. शोल्डर आहे 18.5 इंच. त्याचा हाफ करायचा आहे 9.25. पण आपण इथं एक 10 इंच वर मार्क करूया. अशा पद्धतीने
10 इंच आहे याची लांबी. आता इथं आपल्याला 6 इंचावर एक मार्क करायचा आहे. इथं पण एक 6 इंचावर मार्क करायचा आहे. तर बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवलेला आहे. गळा होता आपला 15 इंच, त्याचा 5 हिस्सा करायचा आहे 3 इंच, आणि इथं 3 इंचावर मार्क करायचे. आपण ज्यावेळेस हा टॉप फ्रंट कट केला होता, इथं 3 इंच न करता आपण इथं 2.5 इंच ठेवलं होतं, आणि इथं मात्र आपल्याला 3 इंच ठेवायचं. इथून खालच्या दिशेने 1.5 इंचावर मार्क करायचे. आपली 18.5 त्याचा हाफ होतं 9.25, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून 9.25 इंचावर एक इथं मार्क करायचं. हा फ्रंट जेव्हा कट केला होता तेव्हा आपण इथून खालच्या दिशेने 2.25 इंच ठेवलं होतं, हे बघा. म्हणून आपण इथून खालच्या दिशेने 2.25 इंच ठेवायचं, हे बघा असं. आणि हे आपल्याला असं जोडून घ्यायचं, त्याला जोडून घ्यायचं. इथं क्रॉस मध्ये आपल्याला कट करायचे. तर चला आता आपण शोल्डर कट करूया. हे शोल्डर आहे आणि हा बॅक फ्रंट आहे. हे शोल्डर आणि बॅक फ्रंट असं अटॅच होणार आहे. इथं थोडस जर कमी जास्त होत असेल ते आपल्याला असं शर्ट आपला कट झालेला आहे. अशीच अजून एक शोल्डर कट करणार आहोत आपण. ते शोल्डर लागेल अशी. टॉप फ्रंट आहे, ही बाही आहे.